नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 20 मे आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, रविवारी सोमवारी मार्केट बंद होता। आज बघू काय भाव जातं आणि आवक मित्रांनो 700-800 मध्ये। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, 2 दिवस बंद होता मार्केट, बघू आज काय जातं। रविवारी आणि सोमवारी बंद होतं मार्केट, आज काय भाव निघतं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। तेवढं शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण, बघू शकता तुम्ही। काय भाव गेला दादा? 200 रुपये जाईल। खादे पहिलीच खादे 200 रुपये, 200 रुपीज। कुठले दादा? बरं, ओके। बघू शकता क्वालिटी। काय भाव गेला? 1300 रुपये जाईल। 1300 रुपीज, 1300 रुपये। क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची, कलर आहे, साईज आहे, उमराळीचा माल आहे। बघू शकता तुम्ही। बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे। आणि काही होल्ड केलंय का माल? आहे का? ओके। किती होल्ड करेल तरी? 100 ट्रॅक्टर ना। बघू शकता क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 800 रुपये, 800 जाईल। 800 रुपीज। कुठले? राजापूर, ओके। राजापूर ना, ओके। पुढे बघू काय भाव गेला? 740, 740 रुपीज, 740। कुठला आहे कांदा? मातेरेवाडी। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, मातेरेवाडीचा कांदा आहे। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेलो? 751, 751 जाईल। बघ तुम्ही, कलर डाऊन आहे थोडा। 751, 751 रुपीज। कुठले? पालखेड बांधारा। बियाणं कोणतं होतं त्याचं? हा, ठीक आहे। पुढे बघू। बरं, हे काय भाव गेला आपलं? 1125, 1125 रुपीज। कुठला आहे कांदा? सावरगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे, सावरगावचा कांदा आहे। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेला दादा? 1125, 1125, 1125 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? नामपूर। बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। कधी काढलंय कांदा? 2-1 महिने झाले। पंचगंगाचं बियाणं आहे। काय होल्ड केलंय का? किती किती होल्ड केलंय? म्हणजे काही साठवलंय का? किती? अच्छा, 20 हेक्टारला। ओके, पुढे बघू काय भाव गेलाय? 1000 रुपये, 1000 रुपये गेलाय। बघू शकतो तुम्ही, 1000 रुपीज। कुठला कांदा? सुरगाणा। बियाणं कोणतं होतं दादा? प्रसादचं बियाणं आहे ना, सुरगाण्याचा कांदा आहे। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेलं? 640, 640, 640 रुपीज। कुठला कांदा? पालखेड बांधारा मिरची, पालखेड मिरची। ओके, पुढे बघू कोण आहे इकडं? काय भाव गेलंय? 750 रुपये। 600, हा 750 जाईल ना। बरं, हा 750 जाईल। कुठला हा कांदा? हा ओझरचा कांदा आहे ना। 750 रुपीज आणि हा 750 जाईल ना। ओके, 650 रुपीज। हा जिवाळ्याचा आहे ना। ओके, पुढे बघू काय भाव गेलं? 11.5, 1150 रुपीज। कुठला आहे कांदा? नळवाडी। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलंय? काय भाव गेलं? 1057, 1057 रुपीज। कुठला आहे कांदा? नळवाडी। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 850, 850 रुपीज। कुठला आहे कांदा? दावचवाडीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे, दावचवाडीचा कांदा आहे। ठीक आहे, पुढे बघ बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेले? 500 रुपये जाईल। 500 रुपीज। कुठले? दावचवाडी। आणि हे काय जाईल? 605, 605 रुपीज। कुठले हो? दावचवाडी ना। ओके, याचं बियाणं कोणतं होतं? बरं, पुढे बघू इकडे कोण आहे? काय भाव गेले? 852, 852 रुपीज, 852। कुठला आहे कांदा? कोपरगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे, कोपरगाव। ठीक आहे,
हे काय भाव गेलं? एकच जाईल का? दोघं एकच भाव जाईल. ठीक आहे. काय भाव गेला? 1010 1010 रुपीज. कुठला आहे कांदा? दैवेल. बियाणं कोणतं दादा? येलोरचं बियाणं आहे. दैवेलचा कांदा आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 190 1090 रुपीज. कुठला आहे कांदा काका? दैवेलचा कांदा आहे ना. 1090. बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा, पुण्याचं बियाणं होतं. ठीक आहे. काय भाव गेला दादा? 990 990 रुपीज. बघू शकतो 990. कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ओझरचा कांदा आहे. क्वालिटी बघू शकतो. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1252 1252 रुपीज. कुठला कांदा? उमनीपाडा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? सुरगाणा ना. बेला. ठीक आहे. बेलाचं बियाणं आहे. ओके. काय भाव गेलं? का हो? काय भाव गेलं काका? 780 780 रुपीज. कुठला कांदा काका? बहादुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 700 रुपये. 700 जाईल. 700 रुपीज. हे गोण्यातलं आपलंच आहे ना? एकच माल आहे का? नाही, ती गोल्टी. ही गोल्टी का? किती जाईल ही? 300 रुपये फिक्स मध्ये ना. 300 रुपये गोल्टी जाईल. ओके. कुठले? मी घोटीवर. अच्छा, घोटीवर नाही आले. ओके. याचं बियाणं कोणतं होतं? पुन्हा फुरसुंगी. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? मस्त का 1201 रुपये. 1201 जायले. 1201 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 826 ना. 826 826 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेरचा कांदा आहे. 826 जायले. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरा ना. येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? किती? 602 602 रुपीज. 602. कुठला आहे कांदा? बर. ते काय भाव गेलं शेजारी? हे काय भाव गेलं? 300. का दे बघू शकतो. 351 351 रुपीज. कुठले दादा? पिंपळनेर ना. ओके. पुढे बघू. काय भाव गेलं? 1060. मीडियम साईज माल आहे. 1060 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? ततानी. अच्छा, ततानीचा कांदा आहे. बी कोणतं होतं याचं? अच्छा, येल्लोरा गुलाबी. ततानीचा कांदा आहे. ओके. पुढे बघू. काय भाव गेला? 1014 1014 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचपाडा दैवेल ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलो काका? काय भाव गेलं? 1000 रुपये. 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा, ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगा ना. पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 951 जायले. 951 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. आणि बी कोणतं होतं याचं? प्रशांत. अच्छा, प्रशांतचं बियाणं आहे. माळीवाड्याचा कांदा आहे. ओके. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1071 जायले. 1071 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. सोनजाम ना. सोनजामचा कांदा आहे. घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 800 रुपये. 800 रुपीज. 800. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. ठीक आहे. काय भाव गेलं? 901 जायले. 901 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं दादा याचं?
ठीक आहे, घरगुती बियाणं आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 651 651 रुपीज 651. कुठला आहे कांदा? पिंपळनेरचा कांदा आहे. ठीक आहे, पिंपळनेरचा कांदा आहे बघू शकतो. 651. काय भाव गेलं? 1014 रुपये 1014. कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही. 1014 रुपये. कलर आहे, क्वालिटी आहे, मीडियम साईज आहे. बी कोणतं होतं याचं? येलोरचा बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. हे कोणाचं आहे? आपलं ना. काय भाव गेला? 900 रुपये 900 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे, काय भाव गेला? कोण आहे इकडं? हे काय भाव गेला हो? 900 जाईल ना. ठीक आहे, 900 रुपीज. कुठला आहे कांदा? ठीक आहे, पुढं बघू. दुसरं राहील ना, तिसरी लाईन आहे. काय भाव गेला रे? बघू शकून क्वालिटी. काय भाव गेला आता? 953 953 रुपीज. कुठला आहे कांदा? पाचोरेवानी. ठीक आहे, पुढे बघू. काय भाव गेलो? 1051 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, पंचकेश्वर. ओके, पुढे बघू. काय भाव गेलं? 800 रुपये बघू शकतो. 800 रुपये. कुठला आहे कांदा? चितेगाव. आणि येलोरचं बियाणं आहे ना. चितेगावचा कांदा आहे. ओके, पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 721 721 रुपीज. कुठला आहे कांदा? दरेगावचा कांदा आहे. 721. पुढे बघू. काय भाव गेलं? काय भाव गेलं? 680 680 रुपीज 680. कुठला आहे कांदा? वावीचा ना. वावीचा कांदा आहे. ठीक आहे, पुढे बघू. काय भाव गेले गोल्टी? किती? 309 ना. बघू शकतो 309. कुठले दादा? कुठले? शेलूपुरी ना. ओके, पुढे बघू.